नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। 5 ते 12 एप्रिल दरम्यान धुळ्यात भीम महोत्सवाचे करण्यात आले आयोजन। भाजपा प्रदेश प्रवक्ता प्रदीप पेशकर यांची धुळ्यात राम पॅलेस येथे झाली पत्रकार परिषद। धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक लडिंग लांडोर बंगला परिसरात सुविधेचा झाला अभाव। धुळ्यात भीमनगर जयंती उत्सवाचा संचारला उत्साह, सर्वत्र झाले निळे निळे वातावरण। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। केंद्र सरकार नोंदणीकृत खान्देश बाजार या संस्थेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीचे औचित्य साधून धुळे शहरात भीम महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आलेले आहे। खान्देश बाजारचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र शिरसाट यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून भीम महोत्सव धुळे शहरातील जेड रोड लगतच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील लक्ष्मीबाई देव हॉस्टेलच्या खुल्या जागेवर दिनांक 5 ते 12 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी 4 ते 12 वाजे दरम्यान होणार आहे। हा भीम महोत्सव सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुला असून या महोत्सवात अनेक कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांसह विविध घरगुती वापराच्या शोभेच्या गृहोपयोगी वस्तूंबरोबरच भरपूर उत्पादनाच्या स्टॉलवर खरेदीची संधी एका छताखाली उपलब्ध होणार आहेत। विविध प्रकाशन संस्थांचे पुस्तकं देखील विक्रीचे स्टॉल या ठिकाणी असतील। त्याचबरोबर रेडीमेड कपडे, 14 एप्रिलसाठीचे निळे झेंडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा खरेदीचा भरपूर व्हरायटीज असतील। भीम महोत्सवात येणाऱ्या नागरिकांसाठी खान खजानाची मेजवानी देखील आहे। विविध लज्जतदार चटपटीत चविष्ट खाद्यपदार्थांसह अस्सल गावरान खानदेशी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत। याचबरोबर बच्चे कंपनीसाठी विविध आकारातील पाळणे, जम्पिंग झुले, ट्रेन इत्यादी साधने असल्याने मजाच मजा असेल। एकंदरीतच हा भीम महोत्सव धुळेकरांसाठी यात्राच ठरणार आहे। या महोत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली असून 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता उद्घाटन होईल। महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खान्देश बाजारचे संस्थापक महेंद्र शिरसाट, CEO शरद वेंदे, मार्केटिंग ऑफिसर सिद्धांत बागुल यांच्यासह कोर कमिटी प्रयत्नशील आहेत। मी महेंद्र शिरसाट सर्व धुळेकर वासियांना सप्रेम जय भीम। येत्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही खास खान्देश बाजारतर्फे भीम महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। हा भीम महोत्सव हा फार आगळावेगळा आहे। हा उत्तर महाराष्ट्रात प्रथमच भरत आहे आणि विशेष या भीम महोत्सवामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत, जेणेकरून महिला वर्ग असेल, युवक वर्ग असेल, युवती असेल, यांना सर्व प्रकारच्या खरेदी करता येतील। याच्यामध्ये लेडीज वेअर आहे, जेंट्स वेअर आहे, तसेच वैचारिक अभ्यासासाठी असलेली सर्व प्रकारची पुस्तकंसुद्धा इथे लावण्यात आलेली आहेत। तर मित्रांनो, सांगण्यात आनंद असा वाटतो की वैचारिक याच्याबरोबर आम्ही लहान बच्चे कंपनीसाठी खास करून मागे पहा की पाळणे, विविध प्रकारचे गेम झोन्स, जॉगिंग ट्रॅकपासून विविध प्रकारचे आम्ही स्टॉल्स पण पाळणे आणलेले आहेत। तसेच खाना खजानामध्ये खांदेची खास करून पुरणपोळी असेल किंवा खुडा भाकर असेल, भरीत भाकर असेल, अशा पद्धतीने विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले। तर धुळेकरांना एक नम्र विनंती, अशा अभिनव प्रोजेक्टला, या भीम महोत्सवाला आपण जर उपस्थित राहिली, दाखवली तर खूपच मला आनंद होईल असं मला वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा भीम महोत्सव उद्यापासून 5 एप्रिल ते 11 एप्रिल हा 7 दिवसांचा रोज सायंकाळी संध्याकाळी 4 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत भीम महोत्सव होणार आहे। आणि त्या दरम्यानमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, उदाहरणार्थ ऐराणी कवी संमेलन असेल किंवा विविध प्रकारचे जलसा असेल, लहान मुलांचे काही कार्यक्रम असतील, अशा प्रकारे हा विविध प्रकारचा नाट्यमय कार्यक्रम होणार आहे असं मला वाटतं। आणि धुळेकरांनी नक्की भेट द्यावी आणि या महोत्सवाचा आनंद लुटावा असं मी जाहीर आवाहन करतो। लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना प्रत्येक बूथवर गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत। महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे मताधिक्य वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रदीप पेशकर यांनी सांगितले। बूथ विजय अभियानाअंतर्गत समाजातील विविध घटकापर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या 6 दिवसात विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत, अशी माहिती भाजपा प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी दिली। घरोघरी पत्रके पोहोचून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनांवर स्टिकर्स लावणे, लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरी भाजपाचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबविले जातील।
युवा वर्ग, महिला असे समाजातील विविध घटकांसाठी 5 समूह बैठकाही घेण्यात येतील अशी माहिती श्री भाजपाचे प्रवक्ता पेशेकार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेत भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपडकर यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि येणाऱ्या सुरुवातीच्या निवडणुकीच्या दामधुमीच्या कार्यकालामध्ये 3 एप्रिल म्हणजे कालपासून बूथ विजय अभियान अशा प्रकारचं अभियान केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण भारतभर सुरू केलेलं आहे. त्याची महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये अंमलबजावणी व्हावी आणि ती योग्य रीतीने आपल्यापर्यंत आणि आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचावी हा या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत सर्व बूथ प्रमुख आणि बूथ सेवकांचे कार्यकर्ते विशेषतः पन्ना प्रमुख हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत जातील. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावणे, त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये मोदीजींचा नमस्कार सांगणे अशा प्रकारची रचना यामध्ये आहे. प्रत्येक लाभार्थीला संपर्क करून माननीय मोदी सरकारमध्ये काय लाभ झाला आणि आणखीन काय त्यांची म्हणणं आहे हे ऐकून घेणे अशा प्रकारचं काम आमचे बूथ लेवलचे कार्यकर्ते सर्व करणार आहेत. धुळे येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक लांडोर बांगला परिसरात वन विभागाच्या व शासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्ण सुविधेचा अभाव निर्माण झालेला असून आज रोजी हा ऐतिहासिक वारसा शेवटची घटका मोजतो की काय अशीच अवस्था सध्या तरी पाहावयास मिळत आहे. दरम्यान लडिंग लांडोर बांगला परिसरातील आज रोजी संपूर्ण झाडी ही पाण्याअभावी सुकलेली दिसून येत आहेत. वन्यजीवांचा तर पूर्णच जीव धोक्यात आलेला असून 31 जुलैला या ठिकाणी देश विदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी लांडोर बांगला लडिंग या स्थळाला भेट देण्यासाठी येतात. पण त्या अनुयायांना स्थळाजवळ जाण्यासाठी ना सिमेंट रस्ता ना डांबरीकरण रस्ता 3 ते 4 किलोमीटर पायी जावे लागते. या ऐतिहासिक लांडोर बांगला परिसरातील रस्ते व पाण्याची व्यवस्था होत नाही. धुळे जिल्हा व संपूर्ण देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी एक बैठक घेऊन निर्णय घेतला की जर 31 जुलैपूर्वी या ऐतिहासिक परिसरातील रस्ता, पिण्याचे पाणी, लाईटची व्यवस्था शासनाने व विशेषतः वन विभागाने केली नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. फक्त रोपांची लागवड नव्हे तर त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढे आले पाहिजे. पाण्याअभावी झाडे सुकत असल्याने झाडांना पाणी पुरवठा करण्यात यावा, निसर्गाचे संरक्षण करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. नमस्कार, मी दशरथ सुरडकर, दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्र मुख्य संपादक. आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना धुळे या ठिकाणी ललित लांडोर बांगला ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं पाऊल लागून ती भूमी पावन झाली असे या भूमीमध्ये आज आम्ही आलो. अत्यंत प्रसन्न वाटलं आणि थोडं या ठिकाणी आल्यानंतर थोडं शासनाच्या दुर्लक्षपणामुळं या ठिकाणचं जी काही वनराई आहे, झाडी आहे, ही अत्यंत या ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी चुकलेली आहे. कोणत्या प्रकारचं शासनाचं या ठिकाणी लक्ष नाही. वन्यजीव प्राणी यांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी आज रोजी तरी समस्या जाणवत आहे. एवढा मोठा राष्ट्रीय महापुरुष बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी एका न्यायालयीन निवाड्यासाठी आलेले असताना या लांडोर बांगल्यावर बाबासाहेब थांबले होते. आज हे राष्ट्रीय स्मारक शासनाने, केंद्र शासनाने हे जर जाहीर केलं तर या भूमीचा, या ठिकाणाचा विकास अधिक वेगानं होऊ शकतो. परंतु सरकार सातत्याने या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्यामुळं या ठिकाणची परिस्थिती आपण पाहू शकता कशी झालेली आहे. अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी दिसून येते. 31 जुलैला, दरवर्षी 31 जुलैला देश विदेशातील लोक या लांडोर बांगल्यात भेटी देतात. बाबासाहेबांचं
दर्शन घेतात. बाबासाहेबांच्या या ठिकाणी असलेल्या वास्तू ज्या 2 कॉट आहे आणि कॉटवर बघितल्यानंतर अक्षरशः अंगाला शहारे येतात की आज आम्ही सुद्धा धन्य झालो. एवढं मोठी ही वास्तू आहे की अशा या परिसरामध्ये आज डौलानं आज डोलत आहे. जशीच्या तसा हा बाबासाहेबांचा कॉट आज या ठिकाणी दिसून येतो. असं वाटतं तो आज कॉट बनवला की काय. परंतु शासनाला माझी विनंती आहे की या स्मारकाकडं, या वास्तूकडं जर लक्ष दिलं, या वास्तूचा जर विकास केला, या परिसराचा विकास केला आणि या ठिकाणी जर का पाण्याची उत्तम प्रकारे व्यवस्था केली तर झाडीसुद्धा या ठिकाणी फुललेली दिसेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. येत्या 14 एप्रिल रोजी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने आतापासूनच धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगर जयंती उत्सवाचा प्रचंड उत्साह संचाराला दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीचे शुभेच्छा बॅनर्स झळकायला लागलेले आहेत. आपल्या उद्धारकर्त्या बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता या बॅनर्समधून व्यक्त होत आहे. साक्री रोडवर दुभाजकांना इलेक्ट्रिक पोलवर निळे कापड आकर्षकरित्या लावण्यात आल्याने सर्व रस्ता निळई न्हावून निघालेला आहे. भीमनगरच्या भीम जयंतीला दरवर्षी काहीतरी वेगवेगळे आकर्षक असते. यावर्षी भीमनगरच्या प्रवेशद्वारासमोर लावलेले भव्य शुभेच्छा बॅनर येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना आकर्षक रोषणाई केल्याने पुतळे उजळून दिसत आहेत. साक्री रोडवर देखील विद्युत रोषणाई केली गेली असून रस्ते लखलखीत झालेले आहेत. एकंदरीतच सर्व भीम सैनिकांसह आंबेडकरी जनतेत मोठ्या उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले सर्वत्र बघायला मिळत आहे. आदरणीय सत्कार करायला सत्काराचं कारण असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे महामानव आहेत. जागतिक महामानवाची जगात होती. आपण ते बॅनर तयार करतो. बाबासाहेब ही प्रेरणा आपल्या लोकांची करते. त्या प्रत्येकाला सुद्धा बंद करून विठूभाऊने जे बॅनर तयार केले वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याने फक्त बाबासाहेब आहे. बाकीचा कोणाचा त्याची संबंध नाही आहे. आणि हे लक्षात या समाजाने की बाबासाहेब तिथं कोणीच नाही आहे. तर बॅनरला बाबासाहेबच पाहिजे असं आमचे एक गाणं आहे. आम्ही एक तेच काम करतो. विठूभाऊने जी परंपरा मोडली आणि जे बॅनर तयार केलं त्याचं आम्ही अभिनंदन करतो. त्याच्यासाठी याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.